झी 24 तास एक पाऊल पुढे। ऊस दरवाढीच्या मुद्द्यावर तीनही संघटनांची एकजूट झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोबतीने तिन्ही शेतकरी संघटना आंदोलनात उतरणार आहेत। आंदोलनात मृत्यू झालेल्या चंद्रकांत नलावडेच्या रक्षा विसर्जन विधीच्या वेळी रघुनाथदादा पाटील यांनी ही घोषणा केली आहे। त्यामुळे ऊस दराच्या आंदोलनात आता रघुनाथदादा प्रणित, शरद जोशी प्रणित आणि राजू शेट्टी प्रणित शेतकरी संघटना उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। काय किमतीला द्यावी याचा सर्व अधिकार त्या शेतकऱ्याला हा पंडित नेहुली सगळ्या शेतकऱ्या कार्यकर्त्यांची जी मागणी आहे त्याच्यामध्ये एक कॉमन मागणी आहे, श्री रंगराजन समितीची अंमलबजावणी व्हावी। मागण्याच्या दरामध्ये जरी कोणाच्या काय फरक असले तरी श्री रंगराजन समितीचा अहवाल लागू करावा ही कॉमन मागणी आहे। या मागणीसाठी आम्ही आता एकत्रच आहोत सगळे। आमची लढाई अतिशय तीव्र होत चाललेली आहे। सरकारला याच्यावर विचार करावा लागेल आणि हे जे काही आज परिस्थिती तयार झालेली आहे, गोळीबारात आमचे शेतकरी मारतायत, आत्महत्या करून मरण्यापेक्षा सरकारच्या गोळीने मरणं हे केव्हाही आम्हाला आता अधिक आनंददायी वाटेल। त्यामुळं सरकारच्या गोळीबाराला घाबरून काही आम्ही थांबणार नाही। लोकांची गैरसोय होते त्याच्याबद्दल मी दिलगीर आहे, पण 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। आता आम्हाला या पलीकडचा रस्ता नाहीये, आर या पारची लढाई आम्हाला लढावी लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।